नमस्कार. आज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अविशांत कुमकर. आज मराठी प्रस्तुत परीक्षावर बोलू काय. सध्या 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि 10वीच्या परीक्षा पण आता सुरुवात होणार आहे. आपल्यासोबत आष्टी आणि तालुक्यातील विविध क्षेत्रातले मान्यवर आहेत. तालुका क्रीडा विभागामध्ये सहभागी असणारे बाळासाहेब शेंदूरकर आहेत. शाळेचे मुख्याध्यापक आहेत, क्रीडा शिक्षक आहेत, शाळेचे प्राचार्य आहेत, तसेच खेळाडू आहेत, काही विद्यार्थी आहेत आपल्यासोबत. त्यांच्याशी आपण सविस्तरपणे बातचीत करणार आहोत. परीक्षावर बोलू काय या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी गणेश विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत, त्यांच्याशी बोलूया. 12वीची परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्याची काय मानसिकता असते आणि सध्या पेपर सुरू आहेत, काय वाटतं तुम्हाला, काय सांगा? आज जी 12वीची एक्झाम सुरू झालेली, परीक्षा सुरू झालेली, त्या संदर्भामध्ये पूर्वापार आपल्या परिसरामध्ये कॉफ्यांचं प्रमाण थोडं जास्त होतं आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जे नवीन काढलेलं आहे कोणते की केंद्र संचालक, सुपरवायझर आणि क्लर्क जे बदलण्याची सिस्टीम आलेली, त्यामुळं मुलावर आणि त्या शिक्षकावरही म्हणलं तरी चालेल काय आलेले प्रेशर आलेले. ज्या सेंटरवर आता पण कॉपी झाली त्या सेंटरवर अवश्य तुम्ही बदल करा, परंतु जिथे आजपर्यंत कधीही एकही कॉपी जर तुम्हाला आढळलेली नाही अशा ठिकाणी तुम्हाला पर्यवेक्षक किंवा केंद्र संचालक हे बदलणं योग्य नाही, असं मी मुख्याध्यापक या नात्याने सांगू इच्छितो. या महाविद्यालयाचे शिक्षक दुसऱ्या महाविद्यालयावर टाकले, त्यामुळे काय परिणाम झाले, काय वाटतं? सध्या तरी काही नाही, पण विद्यार्थ्यावर आणि प्रेशर आलेले, कारण चेहरे अनोळखी दिसताय समोर, आपल्याला काय चाललंय हे समजायना आणि मुलं थोडेसे का व्हायना 70% 80% मुलं व्हायना ट्रेस मध्ये आलेली आढळतात आपल्याला. अजूनही काही आपल्यासोबत पालक आहेत, त्यांना विचारू. काय वाटतं की एक पालक म्हणून सध्या परीक्षा सुरू आहेत, कसं बघताय या परीक्षेकडे? सध्या म्हणजे केंद्रावरचे केंद्र संचालक आणि जे पर्यवेक्षक आहेत ते बदललेले आहेत. थोडासा दबाव आहे मुलांवर, थोडा बदल झालाय आणि प्रशासनावरही असणार आहे, कारण मुख्याध्यापक किंवा त्या केंद्र संचालकाला जर ती पर्यवेक्षक माहीत नसतील तर त्यांनी तरी प्रशासन कसं चालवायचं, किंवा तो येणारा जो पर्यवेक्षक आहे तो कोण आहे, कसा आहे, त्यांना माहित नाही. आणि पालक म्हणून ठीक आहे, हे कॉपीमुक्त धोरण चांगलंच आहे, कारण अभ्यास विद्यार्थ्यांसाठी फायदेशीरच आहे, परंतु याच्यामध्ये थोडासा प्रशासनाचा आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा सुद्धा विचार केला पाहिजे. तू परीक्षेला आता 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, पहिला पेपर झालाय, काय परीक्षेकडे कशा म्हणून पाहिलं किंवा दडपण होतं, कशा पद्धतीने गेला तू पहिला पेपर, काय सांग? दडपण वगैरे नव्हतं काही, पण थोडीफार तयारी झाली, मग तयारी करून गेलो मी. 10वी पर्यंत इंग्लिशचा पेपर झाला. सध्या 10वी पर्यंत इंग्लिश आणि 12वीचं इंग्लिश जास्त काही फरक नाही त्यात, त्यामुळे 10वी पर्यंत बऱ्यापैकी केलं तर मी. 11वी 12वीचं पण केल्यामुळं जास्त काही दडपण काही नाही. अभ्यास कशा पद्धतीने केला वर्षभर, ही 12वीचं वर्ष असल्यामुळं कशा पद्धतीने तू वर्षभराचा शेड्यूल होतं, काय सांग? जास्त काही टेन्शन नाही घेता, जेवढा होईल तेवढा आणि एवढा पुरेपूर आहे तेवढा अभ्यास केला मी. बाकी मग असं अजून आहारावर, आरोग्यावर अजून काळजी घेतली. दोन वर्ष मी तिथं आष्टीला होतो, तेव्हा मग घरचं खाणं वगैरे, बाहेर काही गेलो नाही. मग इकडं अजून आहारावर आणि ताणतणाव धावपळीचं परिस्थिती असताना तू शरीराकडे कसं लक्ष दिलं? व्यायाम वगैरे सुरू होता? व्यायाम वगैरे सुरू होता. सकाळी फिरायला जातो किंवा आणि मग काही मध्ये जिम लावली होती. अजून बाकी मग आहारावर वगैरे घरचं खाणं फक्त बस. जर ही जिम लावली, व्यायाम जर केला तर अभ्यास आणि याच्यामुळं म्हणजे काय होतं नेमकं, की जे आपलं मेंटॅलिटी व्यवस्थित राहायला पाहिजे त्याचा फरक पडतो का? हो, फरक पडतो ना. आता शरीर जेवढं स्वस्थ असेल तेवढं मन स्वस्थ राहतं. परत आता अभ्यास करताना समजा बोर झाला, समजा सकाळपासून अभ्यास करतोय, संध्याकाळी 1-2 तास तर आपण गॅप घेतोच, त्यावेळेस जिमला जातो मी. त्यावेळेस जिमला जाऊन मग शरीर पण चांगलं राहतं, दिवसभर अभ्यास पण होतो. मग असं सोबत क्रीडा शिक्षक बाळासाहेब शेंदूरकर आहेत, त्यांच्याशी बोलूया. अनेक स्पर्धेमध्ये ते सहभागी होतात, पंच म्हणून पण महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेला ते जात असतात. काय वाटतं सर, एक क्रीडा शिक्षक म्हणून सध्याची धावपळीचं युग आहे, अशा काळामध्ये विद्यार्थ्यांना ताणतणाव आहे आणि अशा परिस्थितीत विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत, काय वाटतं? प्रथमतः मी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या भागावर आपण परीक्षा पे चर्चा हा विषय या ठिकाणी घेतला. आज मराठीने पहिल्यांदा आपला आभार व्यक्त करतो अविनाशजी, की जे काही पालकांच्या ज्या अपेक्षा असतात की विद्यार्थ्यांनी एवढे मार्क्स पडले पाहिजेत, तेवढे पडले पाहिजेत, परंतु तो विद्यार्थी फिजिकली फिटनेस असणं फार महत्वाचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षेला तो खेळाडू वृत्तीने पुढे गेला पाहिजे.
आपण समाजामध्ये बघतो की पालकांची अपेक्षा असते की नुसती परीक्षा आणि खेळ आता मला एक सांगा पत्रकार साहेब की किती पालक म्हणतात विद्यार्थ्याला तू खेळाच्या मैदानावर जा म्हणून. मी जबाबदारीने बोलतोय. मला वाटत नाही एखादा पालक म्हणत असेल की तू खेळाच्या मैदानावर जा म्हणून. सर्व पालकांची अशी परिस्थिती मानसिकता झाली की खेळून काय होतं. आता तसं पाहिलं तर आपण अनेक 5% आरक्षण सरकारने दिलेलं आहे आणि खेळून काय होतं म्हणजे जे काय जीत आणि हार ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खेळातूनच मिळतात. आपला मुलगा जर ग्राउंडवर जय पराजय त्यांनी जर पचवला ना तर ह्या परीक्षेत त्याला काहीच वाटत नाही. आणि म्हणून मुलगा ग्राउंडवर गेला पाहिजे, तो फिजिकल राहिला पाहिजे, त्याची मानसिक स्ट्रेस त्याचा कमी होतो. कारण तो फिजिकल फिटनेस तो स्वतः फिट तर सर्व पुढचे कामही फिट. आणि आपण मागील काही दिवसाच्या घटना पाहिल्या तर अनेक विद्यार्थ्यांनी मार्क कमी पडले, अपयश आल्यामुळे आत्महत्येच्या घटना पाहतोय. पण तू जर खेळाडू असून तर त्याला पराभव मान्य झाल्यानंतर तू विजयाकडे वाटचाल करील, काय वाटतं. अगदी बरोबर. कारण खेळामध्येच जय पराजय पचवण्याची ताकद असते. कारण एक जर तो हरला सामना तर दुसरा जिंकण्याची तो तयारी ठेवत असतो आणि त्याच्यामुळे तो ट्रेस घेत नाही. मग परीक्षेच्या बाबतीत सुद्धा जरी एखाद्या परीक्षेमध्ये त्याला कमी मार्क पडले तर दुसरी परीक्षा तितक्याच याने अभ्यास करून प्रावीण्य मिळवायचं हे त्याचं ध्येय असतं. आणि म्हणून खेळ फार महत्वाचा आहे त्यांच्या जीवनामध्ये. मुलांनी ग्राउंडवर खेळलं पाहिजे, पालकांनी त्याला ग्राउंडवर लावलं पाहिजे, मैदानावर लावलं पाहिजे. कारण साऊंड माइंड इन साऊंड बॉडी, त्याचं जर शरीर मन जर ही नसेल असं तंदुरुस्त नसेल तर तो अनफिट राहणार. आता आपण शहरातल्या बाबतीत बघतो की शहरामध्ये स्वतः पालकच मैदानावर मुलं घेऊन जात असताना आपण जर पुणे मुंबईत जर गेलो तर आपल्याला पाहायला मिळतं हे चित्र. अगदी बरोबर आहे. कारण आपल्या ग्रामीण भागात हे चित्र कमी आहे, परंतु शहरामध्ये पालक स्वतः गाडीवर बसून मैदानावर मुलाला नेतात आणि त्या ठिकाणी आपला मुलगा खेळाबरोबरच परीक्षेत सुद्धा चांगले प्रावीण्य मिळवलं पाहिजे किंवा तंदुरुस्त राहायला पाहिजे शेवटपर्यंत. अशा प्रकारचं त्याच्यामध्ये स्पिरिट भरलं जातं आणि त्यांचंच अनुकरण आपल्या ग्रामीण भागातील लोकांनी किंवा पालकांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, त्याचे विद्यार्थी आहेत, त्यांना बोलू. आता परीक्षा सध्या सुरू आहे, कसं बघते या परीक्षेकडे, काय सांगते. मी पहिलं तर हे सांगन की मला खूप वर्षापासून असं वाटत होतं की 10वीची परीक्षा कधी येईन आणि मी पहिल्या पेपरला कसा म्हणजे माझा स्वतःचा सामोरे जाईन. तर मला आता सध्या 10वीला असताना मला असं वाटतंय की 10वीला जसं म्हणजे दुसरा म्हणजे टाइम भेटत नाही. जसं आपण 8वी किंवा 7वी पर्यंत असताना आपल्याला खूप टाइम असतं, आपण इकडे जातो तिकडे जातो किंवा इकडे तिकडे फिरत राहतो, पण आपल्याकडं थोडंफार टाइम असतं. पण सध्या 10वी मध्ये आल्यावर मला असे वाटते की मी जसं सकाळी 5 किंवा 6ला उठले आणि त्याच्यानंतर ट्युशनला गेल्यावर किंवा शाळेमध्ये गेल्यावर, शाळेनंतर घरी आल्यावर मला अभ्यासापासून असं जास्त काही वेळ भेटत नाही. आणि माझी इच्छा अशी होती की मी कुठे बाहेर जावा आणि फिरून यावा, पण माझ्यात मला असा टाइम भेटतच नाही. दुसरा एक असा प्रश्न तुला विचारायचा वाटतो, हे 10वीचं वर्ष आहे तुझं मान्य, परंतु हे वर्ष पूर्ण झालं, यामध्ये तू ग्राउंडवर गेली का, रनिंग केली का, मैदानावर गेली का, काय सांगते. हा, मी 1-2दा गेले ग्राउंडवर, पण सध्या एवढा टाइम नाही भेटला मला की मी ग्राउंडवर जाऊ शकते. आणि मला 10वीला असल्यामुळे तू जास्त स्ट्रेस घेतला, आता कशी परीक्षा होणार, काय होणार, किंवा ते अभ्यासाचं दडपण घेतलं. एवढं नाही घेतलं काही, पण मला असं थोडंसं स्वतःमध्ये वाटतं की आता माझा 10वीचा पहिला पेपर म्हणजे मराठीचा पेपर कसा जाईल. मला असं अगोदर भीती होती थोडीशी, पण आमच्या टीचर लोकांनी आम्हाला सांगितलं पहिली ते 9वी जशी रिलॅक्स होती तशी नाही ना 10वी. नाही, 10वीला तशी नाही. असं स्वतःवर खूप जास्त स्ट्रेस येतो, दडपण येतो थोडासा. आणि जसं मी 9वी पर्यंत एकदम रिलॅक्स होते, पण सध्या आता नाहीये. अशी परिस्थिती विद्यार्थ्यांची दिसून येत आहे. आपल्यासोबत अजून एक विद्यार्थी, त्याच्याशी बोलूया. कसं बघतो तू, आता 10वीचं वर्ष आहे तुझं, पहिला पेपर आता काही दिवसांनी होणार आहे, कसं पाहतो किंवा वर्षभर तुझा अभ्यासाचा दिनक्रम कसा होता, काय सांग. आता वर्षभर अभ्यास केलाय, संपूर्ण कालक्रमानुसार अभ्यास केलाय. आता पहिला पेपर मराठीचा आहे. आता मराठीचा पेपर आहे म्हणल्यावर त्याला स्पीड मेंटेन करावी लागेल. काही दिवस अगोदरच आता मी स्पीड मेंटेन केलेली माझी, किती मिनिटात कोणता काय प्रश्न सोडवायचा हा सर्व टाइम टेबल बनवला होता. आमच्या शाळेत पण सराव झालेत, शाळेच्या शिक्षकांनीही सांगितलंय टाइम मेंटेन कसा करायचा.
आणि 1 वर्ष अगोदरच आमचा 1 महिन्या अगोदरच सर्व अभ्यासक्रम झालाय आणि तयारी संपूर्ण झालेली आहे. आपल्यासोबत पालक आहेत. पूर्वीच्या काळी एक अभ्यासाचे वेगळंच असायचं, खेळाचं ग्राउंड वेगळं असायचं. पण आताचं शेड्यूल आणि पहिलं कसं वाटत होतं, कसं बघतात? आता कसं आहे, की मुलं 10वीच्या जाण्याच्या आधीच 9वी पासूनच 10वीचा लोड घेतात. आणि त्या निमित्ताने 9वी नंतर त्यांचं जे लहानपणाचं आयुष्य जे संपत आहे. यामध्ये बदल करण्यासाठी काय करावं वाटतं, की बाबा शाळेंमध्ये ग्राउंडवर जास्तीत जास्त खेळायला पाहिजे मुलांनी, किंवा क्रीडा शिक्षक शाळेंमध्ये नसल्यामुळे अशी अवस्था होती. बऱ्याच शाळेवर आता सध्या क्रीडा शिक्षक शिकवायला नाही. काय वाटतं तुम्हाला? की सर आपल्या आधी म्हणले सर आपल्याला की क्रीडा शिक्षक पाहिजे, हेच पाहिजे. पण 9वी पर्यंत जे थोडंफार बच्चे फ्रेश माइंड मुलं राहतात. आम्ही बी 10वीत असताना असं होतं की आम्हाला सर शिक्षक खेळायला न्यायचे, आणायचे, फ्रेश माइंड 10वी व्हायची. पण ह्या काळात असं झालं, कॉम्पिटिशनचा जो जमाना झाला, तर ह्या कॉम्पिटिशन जमान्यात सगळ्याला रेसमध्ये पाळायला लागले सगळे. आणि त्या निमित्ताने पालकाकडं तर वेळ नाही, कमविण्याबद्दल वेळ नाही, मुलाला वेळ द्यायला वेळ नाही. फक्त मुलाचे रिझल्ट बाबत पालकाला लक्ष आहे. तर त्यासाठी खास त्यांना मुलाला घेऊन ग्राउंडवर जाता येत नाही. तर त्यासाठी आमची जे असं वाटतं आम्हाला की हे क्रीडा शिक्षक किंवा शाळेचे जे क्रीडा शिक्षक आहे त्यांनी ह्याकडे लक्ष द्यावं 10वीच्या विद्यार्थ्याकडे, आणि ह्यांना फ्रेश माइंडने ह्यांना 10वी पूर्ण करावी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतायत की खेलो इंडिया, आणि खेळ शिकवायला शाळेवर शिक्षक नाहीत तर भारताला मेडल कशी मिळणार अशी अवस्था आहे. आपल्यासोबत क्रीडा शिक्षक आहेत, त्यांना विचारू की बीड जिल्ह्यात अनेक शाळांवर क्रीडा शिक्षक नाही. खेळ शिकवायला जर शिक्षक नसेल तर तो खेळाडू घडणार कसा? अगदी महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. मला सांगा की खेळाचा तास शेवटचा, काय विद्यार्थ्याची मानसिकता असते बरं? शेवटचा तास तुम्ही 8वा तास जर खेळाचा ठेवता. अहो माझं म्हणणं असं आहे, विद्यार्थी फिजिकली फिट ठेवायचा असेल तर शाळा सुटण्याच्या वेळेला तुम्ही खेळाचा तास म्हणतो, ग्राउंडवर काय कौशल्य आत्मसात करील? अहो खेळाचा तास हा 2रा, 3रा, 4था पिरियड पाहिजे. आणि जर त्या खेळाच्या तासाला तेव्हा फिजिकली फिट झाला, त्याचं माइंड एकदम हे झालं, ऊर्जा मिळाली, प्रेरणा मिळाली, तो पुढचं सगळं अध्यापन व्यवस्थित करतो. ग्राउंड कुठेतरी कमी झालंय, खेळाचं प्रमाण शिकवण्याचं कमी झालंय, विद्यार्थी ग्राउंडवर नसल्यामुळं ही सगळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. हे पहा, मला एक सांगा, प्रत्येक पालक काय म्हणतो मुलाला, जा क्लासला. अहो ह्या क्लास मुलापेक्षा हे क्लासचंच टेन्शन जास्त आहे ना पालकांना. आणि मग असा पालक 100% असा खंबीर मनाने का म्हणत नाही की तू जिमला जा, तू मैदानावर जा, परंतु क्लासला जा. आणि मुलांच्या हातामध्ये टॅब आहे, लॅपटॉप आहे, मोबाईल आहे. अहो एखाद्याच्या घरात गेलं तर मुलगा, मला असं वाटतं कुठंतरी फुटबॉल मैदानामध्ये खेळताना दिसावा, तो क्रिकेट खेळताना दिसावा, तर हे काहीतरी आपले विटी दांडू गोट्या खेळताना दिसावा. पण त्या संबंधित पालकाच्या घरी गेलं की मुलाच्या हातामध्ये मोबाईल, आईच्या हातामध्ये मोबाईल, पालकाच्या हातामध्ये मोबाईल आणि समोर टीव्ही. काय विद्यार्थी, काय फिजिकली फिटनेस राहील? म्हणून माझं म्हणणं असं आहे की हे सर्व मोबाईल जो त्याच्या हातामध्ये सारखा येतोय ना, असं एक मला म्हणावंसं वाटते. या निमित्ताने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याची परिस्थिती अतिशय भयानक होत चालली, याच्या संदर्भात एक कॅबिनेट बैठक घेऊन किंवा संपूर्ण राज्य राष्ट्रीय अनेक खेळाडू घडतील दरवर्षी. या खेळाडूंना जर प्रत्येक शाळेवर नेमणूक केली तर प्रत्येक शाळेचा एक संघ निर्माण होईल. ह्या पहा, तुम्ही स्वतः खेळाडू आहेत खो खोचे, त्यामुळे तुम्हाला खेळाबद्दल गांभीर्य आहे, कारण तुम्ही अनेक प्रश्न या आष्टीमध्ये क्रीडा संकुलासंदर्भात उचललेले आहेत. मला एक सांगा, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 2020 मध्ये आपण 1968ला पहिलं शैक्षणिक धोरण केलं, 86ला केलं, 92ला त्याच्या सुधारणा केल्या, आणि आता 2020चं जे काही शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये क्रीडाला अतिशय महत्व दिलेलं आहे. ते आता मला एक सांगा, मागच्या ऑलिम्पिकला आपलं जी जपानला ऑलिम्पिक झालं तिथं आपल्याला 7 मेडल मिळाली, आणि आता जे पॅरिसला ऑलिम्पिक झालं तिथं आपल्याला 6 मेडल झाली. मग तुम्ही सांगा पत्रकार साहेब, आपली प्रगती झाली का कमी होत चालली? मग 100% आपल्या मेडलचा जी स्तंभलेख आहे किंवा स्तंभ आहे तो वाढत गेला पाहिजे. आणि म्हणून कुठेतरी चुकतो आपण, ह्या सर्वांचं आत्मपरीक्षण करून इथून मागच्या सगळ्या ऑलिम्पिकचं पुढे पावलं उचलले पाहिजे सरकारने. या निमित्ताने एक असा प्रश्न उपस्थित होतोय की राज्याचे क्रीडा मंत्री जे आहेत दत्ता मामा भरणे यांनी ही गांभीर्याने बाब घेतलं पाहिजे का राज्याचं क्रीडा धोरण काय करतंय, क्रीडा मंत्री काय करतायत. राज्यामध्ये अनेक शाळांवर क्रीडा शिक्षक नाही, मग खेळाडू निर्माण कसे होणार आणि कसे मेडल भेटणार महाराष्ट्राला, भारताला, असा प्रश्न आहे. अगदी बरोबर विचारलं. मागच्या सरकारने पुण्यामध्ये क्रीडा विद्यापीठाची घोषणा केली होती. किती क्रीडा प्रबोधना होत्या. निश्चितच साई स्पोर्ट्स असेल किंवा ज्या क्रीडा पुण्याला जे काही बालवाडीमध्ये मुलं निवडले जातात ते अविनाश साबळे आपल्या इथल्या जवळचा आपल्या आष्टी तालुक्यातला खेळाडू, ऑलिम्पियन झाला, 2दा ऑलिम्पिकला गेला सर.
क्रीडा प्रबोधिनी नसती तर तो गेला नसता. क्रीडा प्रबोधिनी शिकला, तो चॅम्पियन झाला, आर्मीत गेला आणि मग तो दोनदा ऑलिम्पियन तो पार्टिसिपेट झाला. राहुल आवारे, सईद चाऊस हे आपल्या जिल्ह्यातले मुरब्बी असे गाजलेले खेळाडू आणि मोठ्या मोठ्या पदावर गेलेले खेळाडू. हे राजकीय नेते आजी माजी आमदार आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना तालुका क्रीडा संकुलन आष्टीत व्हावं असं वाटत नाही. निश्चितच दुसऱ्या गोष्टींवर जास्त स्पीड घेतात ते, मला असं वाटतं. परंतु क्रीडा जी काय बाबतीत जे काय आपला आष्टीचा मुलगा फिटनेस राहिला पाहिजे, आष्टीमध्ये स्पोर्ट्स स्पिरिट राहिलं पाहिजे, त्यासाठी क्रीडा संकुल होणं ह्या आष्टी तालुक्यात फार महत्वाचं आहे. कारण आम्हाला अपेक्षा आहे, आता नवीन क्रीडा मंत्री आदरणीय दत्तात्रय भरणे साहेब आता आपण सांगितलं, त्यांच्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे की क्रीडा विद्यापीठ स्थापना करून प्रत्येक तालुक्याला क्रीडा संकुल हे झालंच पाहिजे, अशी आमच्या सर्व खेळाडूंची, क्रीडा शिक्षकांची, मार्गदर्शकांची मागणी आहे. अहो बघा ना, परदेशामध्ये केनियासारखा देश आहे, जिल्ह्यासारख्या ठिकाणी तिथं सिंथेटिक ट्रॅक आहे. आणि आज आपल्या जर महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर सिंथेटिक ट्रॅक फक्त 4 आहेत, औरंगाबाद, पुणे किंवा मुंबई अशा ठिकाणी किंवा नागपूर. मग एवढे 35-36 जिल्ह्यामध्ये नाही आपल्या सिंथेटिक ट्रॅक नाही, कुस्तीच्या मॅट नाहीत. पण विशेषतः मराठवाड्याला सर्वाधिक खेळाडू देणारा तालुका म्हटलं की आष्टी. ही गंभीर बाब आहे की आष्टीचे आमदार सुरेश दसे प्रचंड मताने निवडून आले, पण हा प्रश्न त्यांच्या लक्षात येत नाही का काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे की अनेक दिवसाची स्वतः सुरेश दस खेळाडू आहेत, परंतु स्टेडियमसाठी त्यांना पाठपुरावा करायला वेळ नाही का काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आपल्या सोबत मुख्याध्यापक आहेत सर. गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या मागं ट्युशन शाळा कशासाठी आहेत आणि हे ट्युशन कशाला, असा माझा प्रश्न आहे. बरोबर आहे ना, तुमचं म्हणणंही बरोबर आहे. ट्युशन हा आमच्या कालखंडामध्ये ट्युशन कोण लावत होतं? ज्या विद्यार्थ्याला काही येत नाही त्याची सुधारणा होऊन ट्युशन लावली जायची. आज अशी अवस्था आहे, जी हुशार मुले ती ट्युशन लावतात. पण तुम्हाला खरं सांगतो, 10वीला जर 60% पडले तरीही तुम्हाला 11वीला ऍडमिशन मिळते आणि 90% मिळाले तरी 11वीला ऍडमिशन मिळते. मग तुम्ही ट्युशन लावून किंवा त्या कॉपी करून किंवा तुमच्या मुलाला ट्रेस देऊन हे मार्क वाढवण्याचं कारण काय? तेच 12वीची अवस्था आहे. तुम्हाला जर MBBS ला, मेडिकलला, नीटला जायचं असेल तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोला फक्त 50% मार्क लागतात. मग तुमचे मार्क वाढविण्याचा उद्देश काय? हे आपल्याला न उलगडलेलं कोड आहे. पालकांनीही ट्रेस दिलाय, शिक्षण प्रणाली ट्रेस देते. पण वर्षभर हे शाळा सुरू आहेत, शिक्षकांना शासन पगार देते, तरी देखील ट्युशनची गरज काय? नाही, ट्युशनची खरंच गरज नाही. आता हे पालकांना लक्षात आलं पाहिजे आणि विद्यार्थ्याच्या लक्षात आलं पाहिजे. आणि ट्युशनमुळेच आणि पालकाच्या ट्रेसमुळेच आज मुलं शैक्षणिक वातावरण सोडून बाकीच्या उपक्रमामध्ये कुणीच भाग घेत नाही. तुम्ही बघा, आपल्याकडे कुणी नृत्य दिसतंय का? कुणी क्रीडा दिसतंय का? कुणी नाटकामध्ये दिसतंय का? बाकीचे जे उपक्रम आहेत त्यामध्ये आज नगण्य प्रमाण झालेले असते तालुक्यात. आपण जर विचारात घेतलं त्याचं कारणच ते 2, ट्युशन आणि पालक ट्रेस. पूर्वीच्या काळी असं होतं की कला शिक्षक, क्रीडा शिक्षक हे शिकवत असताना वेगवेगळे चित्र काढायची मुलं. आता मात्र मोबाईल आणि क्लासेसवरच सगळे गुंततात. काय वाटतं तुम्हाला, क्लास बंद करायला पाहिजे का? तर प्रवाहाच्या संग तर राहावं लागेल ना. आज सगळे जर प्रवाहाच्या संग राहते, म्हणजे सगळे ट्युशन लावते, सगळे करते, मग आमच्या मुलाला क्रीडाकडे वळून आम्ही करणार काय? नृत्य शिकून करणार तरी पूर्ण भविष्यामध्ये त्या निमित्ताने त्यांना त्याचं भागन करायचं. म्हणणं बरोबर आहे, पण राज्य शासन या शिक्षकांना पगार देते लाखो रुपये. या शाळेत जर शिकवलं तर क्लासेसची गरज काय? नाही, शाळेत शिकवण्याचं प्रमाण थोडं कमीच होतं, त्यामुळे तर ट्युशनची वेळ येते. हे खरी गोष्ट आहे, त्याला थोडं लक्ष द्यावं. विद्यार्थी म्हणून तुला काय वाटतं, जर हे शाळेत चांगलं शिकवलं, विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केला तर ट्युशनची गरज पडू शकते? मला या विषयावर असे वाटते की जर शाळेत शिक्षकांनी त्यांच्या म्हणजे आतमधून सगळं म्हणजे स्टुडंटला सांगितलं तर त्यांना गरज नाही पडणार की त्यांनी ट्युशनला जावं. आणि आजच्या काळात असं होतंय की सरांनी सांगितलं तसं की हुशार मुली ट्युशनला जातात, ना की म्हणजे ज्यांना जास्त येत नाही ते जात नाही. आणि त्यांना जास्त काही येतो किंवा त्यांचे असं ट्युशन नाही लावून तरी त्यांना जास्त मार्क पडू शकतात. तरी पण शासनाने जर असा निर्णय घेतला की आता त्या निर्णय घेतलाच केंद्र शासनाने, ट्युशन 16 वर्षापर्यंतच्या मुलांना बंद होणार आहे. ट्युशन नसलं कुठं तर कुठं जाणार? ट्युशन जर नसलं तर अभ्यासच करणार नाही. आणि या विषयावर एवढं काही जास्त बोलू शकत. अजून आपल्यासोबत डॉक्टर आहेत, त्यांना विचारू की ह्या आहार
ड्रग्सचं पण प्रमाण बदललेलं आहे, जीवनशैली. त्याच्यामुळे कुठेतरी ट्रेस वाढतोय का, काय वाटतं? आता आपण एकंदरीत आपली चर्चासत्र ऐकत असताना बरेच प्रश्न मनामध्ये उत्तर ॲज अ डॉक्टर उत्तर त्याचे घोळत होते मनामध्ये. प्रथमतः परीक्षावर बोलू काही हा विषय तुम्ही हाताळल्याबद्दल मी मनापासून तुमचे अभिनंदन करतो आणि सर्व पालकांचे, शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचेही अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण ज्यावेळेस एखादी गोष्ट ही दबलेली असते, त्याला वाचा फुटत नाही, तोपर्यंत मार्गही मिळणार नाही. खरं तर परीक्षा ही त्या क्षेत्राची शेवटची परीक्षा असेल, आयुष्याची शेवटची परीक्षा नसते. त्यामुळं हार जीत हे होणारच आहे. तर ते कुठनं मिळणार आहे? क्रीडा शिक्षक आहेत, विद्यार्थिनीने आता खंत व्यक्त केलं की त्याची इच्छा होती फिरायला जाण्याची. कधी काही वेळ ती मैदानावरही गेली खरी, पण हवा तेवढा वेळ त्याला मैदानावर देता आला नाही. आयुष्य जगत असताना आहार, आराम, व्यायाम आणि अभ्यास ह्याची सांगड जर घातली गेली तरच तो सुदृढ व्यक्ती, सुदृढ यशस्वी माणूस म्हणून पुढे येऊ शकतो. मैदानी खेळ हा फक्त अभ्यासामुळेच नाही तर दुर्दैवानं स्क्रीन टाइम वाढल्यामुळे सुद्धा कमी झालेला आहे. आणि टाइम मॅनेजमेंट जो आहे तो आपण या एका अशा साखळीमध्ये अडकलेलो आहोत की इच्छा असूनही पालक म्हणून, विद्यार्थी म्हणून, शिक्षक म्हणून आपण आता त्यातून निघू शकत नाही आहोत. एक शिक्षण प्रणाली इंग्रज अधिकाऱ्याने लॉर्ड मॅकॉले त्याने सुरू केली, त्याच्या आधारेच हे सगळे बदल उत्तरोत्तर होत गेलेत. यात बदल करायचा कुणी प्रश्न करत नाही. एक लहान मुलाला आज 10वी पर्यंत जर मैदानावर खेळायचं वय त्याचं, बागडण्याचं वय त्याचं, हे सगळं जर अभ्यासातच गेलं तर त्याला शारीरिक सुदृढता कशी अपेक्षित करणार आहे? आणि खेळाडू शारीरिक सुदृढ असल्याशिवाय निर्माण होऊ शकणार नाही. खेळाडू हे एक असं अति चांगलं क्षेत्र आहे जिथनं तुम्ही सर्वप्रथम मला वाटतं अविनाश साबळे यांची मुलाखत घेतली होती आणि राहुल आवारे सारख्या विद्यार्थी आज DYSP म्हणून कार्यरत आहे. आता रिसेंट उदाहरण अश्विनी इंगळे म्हणून खो-खोची आंतरराष्ट्रीय भारताला वर्ल्ड कप तिनं दिलेला आहे. एक चांगलं क्षेत्र ते आहे. पण आपण क्षेत्र म्हणून फक्त पुस्तकी होत चाललोय, हे दुर्दैव आहे. असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तुला काय वाटतं, जर चांगले खेळाडू मैदानावर खेळतील, विद्यार्थ्यांना खेळायला लावलं आणि अभ्यासाबरोबर खेळ पण असायला पाहिजे, जर असं केलं तर कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये अजून परिवर्तन होईल असं वाटतं का? काय खेळामुळे तर आरोग्य चांगलं राहतं, मानसिक आरोग्य पण चांगलं राहतं. खेळामध्ये मग हारजीत, ह्यांनी सांगितलं हारजीत समजते मुलांना. आणि जर समजा एखाद्या गोष्टीचा ताणतणाव असला तर ते खेळातून किंवा व्यायामातून ताणतणाव सुद्धा निघून जातो. आणि तुम्हाला काय वाटतं, पालक म्हणून काय सांगाल बाबा? विद्यार्थ्यांनी अभ्यास करायलाच पाहिजे, पण जास्त पालकांनी अभ्यास कर खेळायला जाऊ नको असं म्हणत राहिल्यामुळे ताणतणाव वाढतो का? वाढतो ना ताणतणाव. जर पालक जर जास्त त्याला डॉमिनेट करत राहिला तर विद्यार्थ्यावरचा ताणतणाव वाढणारच आहे. पण यात म्हणजे मेन गोष्ट अशी आहे की आजच्या युगामध्ये 12वी नंतर करायचं काय हा प्रश्न प्रत्येक पालकासमोर आहे. आणि फक्त 2 क्षेत्र असे आहेत जे पालकांना माहिती आहेत ग्रामीण भागातले. एक तर JEE ची परीक्षा, नाहीतर नीटची परीक्षा. आणि ह्या दोन्ही परीक्षा यांची काठिण्य पातळी अत्यंत जास्त आहे. मग पालकांना काय वाटतं की विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यास करावा आणि या परीक्षेमध्ये यश मिळवावं. आता हे यश मिळवणारे विद्यार्थी 1 किंवा 2% आहेत. मग बाकीच्यांनी करायचं काय? याच्यावर सुद्धा थोड्याफार प्रमाणात का होईना 10वी आणि 12वीला मोठ्या प्रमाणावर काउन्सिलिंग झालं पाहिजे शाळांमध्ये, की जे मध्यम विद्यार्थी आहेत, जे 80% ते 60% आहेत किंवा 90% 60% या विद्यार्थ्यांना कोणते क्षेत्र उपलब्ध आहेत, खेळाच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर माध्यमातून म्हणा, हे सगळं विद्यार्थ्यांना त्या वयात कळायला पाहिजे की जेणेकरून. तर याच्यात असा एक दुसरा प्रश्न विचारायचा वाटतो की प्रत्येक पालकाची मानसिकता अशी झाली की शेजारच्याचा मुलगा डॉक्टर झाला म्हणून माझा बी झाला पाहिजे, शेजारच्याचा इंजिनियर झाला म्हणून माझा बी झाला पाहिजे. अशा अपेक्षा जास्त वाढल्यामुळं पण मुलांवर बंधनं यायला लागली. एकदम बरोबर आहे तुमचं. हे असं होतंय कारण प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या मुलाला नीटची परीक्षा क्रॅक करावी किंवा JEE ची परीक्षा क्रॅक करावी, IIT ला जावं. अपेक्षा तर पालक करणारच आहे. पालक म्हणून पालकांचंही उद्बोधन झालं पाहिजे. पण याच्यामध्ये काय होतंय, पालक ह्या स्ट्रेसमध्ये आहे की त्याला तिसरं क्षेत्र माहीत नाही. बरोबर आहे. आणि हे जोपर्यंत एक प्रशासन म्हणून किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार हे जोपर्यंत ह्या वाटा दाखवणार नाही पालकांना, तोपर्यंत हा स्ट्रेस मला वाटतं चालूच राहील पालकांचा. पण
पालकांची अशी मानसिकता असायला पाहिजे की आपला मुलगा कोणत्या क्वालिटीचा आहे, तो कुठपर्यंत जाऊ शकतो, काय वाटतं? नाही, बरोबर आहे. विद्यार्थ्याचा प्रथम कल बघून त्याचं क्षेत्र निवडणं हे पालकाचं आणि शिक्षकाचं काम आहे. कारण आज अशी अवस्था आहे, ज्या मुलाला खरंच मेडिकलची अजिबात आवड नाही, फक्त पालकाच्या इच्छेखातर तो आज भरपूर पैसे ट्युशनला लातूरला किंवा नांदेड साईडला आज पैसे घालून मुलगा अपयशी होऊन परत येतो. त्यावेळेस तो धड तिकडचाही राहत नाही, धड इकडचाही राहत नाही. पण आष्टी आणि आपल्या जिल्ह्यातले अनेक विद्यार्थ्यांची अशी अवस्था आहे की तो लातूरला किंवा पुण्याला अशा ठिकाणी पाठवतात, पण तिकडे गेल्यानंतर तो टक्केवारीत कमी येतो. कशामुळे? नाही, त्याची टक्केवारी कमी येण्याचं एकमेव कारण आहे, ते म्हणजे की आपल्या येणाऱ्या 2 कारणे. पहिलं की नीटची परीक्षा देत असताना तो सीबीएसईचा पॅटर्न अभ्यास करतो आणि इकडे आल्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटच्या परीक्षेने 70-30 म्हणजे 30% डिफरन्स तिथंच पडतो. हा पहिला. आणि दुसरं तर कॉपी आहेच ना. कॉपीमुळे आपल्याकडे कॉपीचे प्रमाण चालतंय, ते तिकडे चलत नाही आणि त्यामुळे निश्चित त्याचेही 20-30% कमी येणार आहे. म्हणजे या दोन्हीच्या ह्याच्यामध्ये तो मुलगा रिव्हर्सली आपल्यापेक्षा निश्चित कमी येणार आहे. मागील 2-3 वर्षापूर्वी पाहिलं तर अगदी कडक परिस्थिती निर्माण होती. आजही अनेक परीक्षा केंद्रावर कॉप्या देत असतानाचं वास्तव दृश्य पाहायला मिळते. किती जरी कॉप्या केली तर 10वीतून 11वीलाच जाणार आहे आणि 12वीतून तो पुढील परीक्षेसाठीच पात्र होणार आहे. काय वाटतं? नाही ना, बरोबर आहे ना. तुम्हाला आता तुम्ही जसं म्हणले की 12वीची परीक्षा झाल्यानंतर तो पुढे जाणार आहे. तुम्हाला यापूर्वी मी सांगितलं की नीटची जरी परीक्षा दिली तरीही ज्यावेळेस नीटची परीक्षा येतात तिथं तर कॉपी करता येत नाही. त्याचं कारण आहे, त्याचं तर डोक्याच्या शिदोरी चालतंय, खिशातल्या शिदोरीवर ते परीक्षा देऊ शकत नाही. हा सगळ्यात महत्वाचा फॅक्ट आहे. आणि आज आपण जरी एखाद्या पालकाला म्हटलं की तुम्ही हे करू नका, अक्षरशः आज काही सेंटरला पालक लटाकलेली मी पाहिलेत. आणि ते पालक विशेष नोकरदार आहेत. शेतकरी लटकाय ना, शेतकऱ्याचं मला काही वाटत नाही. आणि आम्ही जर बोलायला गेलो की ते म्हणते सर तुमच्या वेळेस पालक तुम्ही होतात त्यावेळेस तुम्ही ऐकलं का? म्हणजे काही शब्द असे ऐकायला येतात. आणि खरंच हे वास्तव जोपर्यंत विद्यार्थी, पालक आणि प्रशासन आणि तुमच्यासारखे पत्रकार जे की प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकतात, या सर्वांनी जर मिळून केलं निश्चितच कॉपीवर आळा बसेल आणि बाकीच्या क्षेत्राला सुद्धा चान्सेस मिळतील. एकूणच आपण पाहिलं की सर काय ह्याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे असं वाटतं? आता जे सरांनी सांगितलं की पालकांच्या अपेक्षा माझा मुलगा क्लास 1 झाला पाहिजे, क्लास 2 झाला पाहिजे, किंवा माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे. ह्या परीक्षा देऊनच डॉक्टर इंजिनियर होता येतं असं आपण म्हणतो. परंतु एक लक्षात घ्या अविनाशजी, राहुल आवारे कुस्तीपट्टू, आज तो काय DYSP. त्याच्यानंतर दुसरं विजय चौधरी DYSP. कबड्डीपट्टू पंकज सिरसाट काय DYSP. म्हणून हे जे काय आता सगळे पोलीस अधीक्षक होणार आहेत काही वर्षांनी. आणि म्हणून क्लास 1 क्लास 2 हे खेळातूनही होता येतं हे पालकाला अजूनही समजणार. म्हणून खेळ पण ठेवला पाहिजे, अभ्यास ठेवला पाहिजे आणि खेळातून सुद्धा क्लास 1 सुपर क्लास 1 होता येतं. हे जबाबदारीने मी या ठिकाणी सांगतो. पालकाचं असं मत आहे की खेळून काय होणार आहे, खेळून आरोग्य चांगलं राहणार. आरोग्य तर त्याचं चांगलं राहणार आणि त्याचा उपयोग त्याला परीक्षासारख्या गोष्टींना फेस करता येणार. तो मी मगाशी सांगितलं तुम्हाला की त्याची फिजिकल फिट असल्यावर तो अशा परीक्षा हारजीतचं त्याची सवय झालेली असती. त्याच्यामुळे तो परीक्षा उत्कृष्ट प्रकारे देऊ शकतो, उत्कृष्ट मार्क मिळू शकतो. आणि हे मार्क मिळून तो फिजिकल फिट असल्यामुळे शासनाने 5% आरक्षण ठेवलेलं आहे खेळासाठी. आज मी सांगतो ऑलिम्पिकला गेले का आता आपलं ऑलिम्पियन साबळे आता त्याला कर्नलचे स्टार लागतील, त्याचं प्रमोशन होणार. म्हणून खेळामधून सुद्धा क्लास 1 क्लास 2 होऊन प्रचंड प्रगती मुलाला करू शकतं. हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. काय वाटतं डॉक्टर साहेब की हे सध्या खेळच नाही त्याच्यामुळे अशी अवस्था आलेली, आणि खेळ जर नसेल तर विद्यार्थ्यांची मानसिकता अशा पद्धतीने होऊ शकते. आपण परीक्षावर बोलू काही या खास कार्यक्रम आयोजित केला, काय वाटतं? खरं तर आता खेळ आणि अभ्यास याचा बॅलन्स करावा लागणार आहे. कारण गुणवत्ता कोणत्याही क्षेत्रालाही आवश्यक आहे. फक्त सरांनी सांगितल्याप्रमाणे की मुलाची बुद्धिमत्ता, त्याची आवड निवड बघून त्याला त्या क्षेत्राकडे ढकललं गेलं पाहिजे किंवा मार्गदर्शन केलं गेलं पाहिजे. आणि पहिल्यांदा मी जसं बोललो की ही आयुष्याची शेवटची परीक्षा नाही, त्या क्षेत्राची परीक्षा असू शकते. सर सलामत तो पगडी 50. म्हणून आरोग्य हे महत्वाचं. मानसिक आरोग्य आज विशेष करून 10वीच्या मुलांकडनं डिप्रेशन, स्ट्रेस हे शब्द येणं हे फार भयान आहे. अजून आयुष्याच्या बऱ्याच लढाया त्यांना लढायच्या आहेत. आणि तुम्हाला यालाच एक जोडून प्रश्न विचारायचा वाटतो. समजा तुमच्याकडे 1 कोटी रुपये आहेत
प्रचंड पैसा आहे, परंतु तुमचं आरोग्य जर चांगलं नसन, ऑपरेशन जर होत नसन तर उपयोग काय? मी बोलतानाच म्हटलं की आपल्याला सर सलामत तो पगडी पाचस, म्हणजे तो आरोग्याशी संबंधित माझा होता आणि अभ्यास आणि खेळ ह्याचा बॅलन्स करावा लागेल. सुदृढता हे तुम्हाला व्यायाम आणि खेळ, आहार ह्यातूनच मिळणार आहे. आराम ह्याच्यातूनच मिळणार आहे. त्याला टाळून जर तुम्ही फक्त अभ्यासाकडे लक्ष देत असाल तर मग चुकीचं असेल. आणि मला असं वाटतं की आता 12वीच्या परीक्षा चालू आहेत. 10वीच्या परीक्षा काही दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मला नम्रतेची विनंती आहे की आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं या परीक्षेला सामोरे जा. ही शेवटची लढाई नाही. अनेक असंख्य क्षेत्र आपली वाट बघून आहेत. एक थांबा ही नवीन सुरुवात असते. त्यामुळे कॉपी करू नका. आहार, आराम, व्यायाम या सगळ्याचा बॅलन्स करून आपण आपल्या शिक्षकांनी जे काही मार्गदर्शन आपल्याला दिलेलं आहे ते जितकं आपल्याला कसोशीनं पेपरमध्ये उतरवता येईल तेवढंच उतरवा. कॉपी करू नका. तू काय सांगशील? आता तू तर परीक्षा देत आहे, पण इतर विद्यार्थ्यांना काय सांगशील? कशा पद्धतीने परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे? काय वर्षभर अभ्यास केला असला तर शेवटी काही कॉपी करायची गरज पडत नाही. अजून पेपरच्या वेळेस समजा काही येत नसलं, जेवढं येतं तेवढं लिहायचं आणि त्यात ज्यातून आता इंग्लिश माझा पेपर झाला त्यात जास्त करून सोमत, अजून व्याकरण असेच होते जे आपल्याला विचारतात की तुमचं मत काय त्यात, आणि बाकीचे उतारे होते असे. जास्त करून त्यात असं अभ्यास करूनच गेला पाहिजे असं काही नाही. आपलं मत मांडून पण आपण जेवढे पाहिजे तेवढे मार्क पाडू शकतो त्यात. अजून विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत त्याला विचार, तू काय सांगशील? तुझ्यासारखे असे अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना काय भावना असायला पाहिजे? आपल्या म्हणजे सर्वात पहिला आपला 10वीचा मराठीचा पेपर आहे आणि आपण स्वतःमध्ये एक जसं सरांनी सांगितलंय की कॉपी मुक्त पाहिजे सगळं आणि स्वतःमध्ये एक पॉझिटिव्ह विचार पाहिजे की आपण पेपरला गेल्यावर सर्वात पहिलं पूर्ण पेपर वाचणार, मग आपल्याला काय येतं ते बघणार ना की पहिलंच कॉपी बघणार. आणि त्याच्यामध्ये इंग्लिश किंवा मराठी, हिंदीमध्ये पर्सनल रिस्पॉन्स असतं, ते आपल्याला पण येतं, पण आपण असं आजूबाजू बघतो की मला कोण हे पर्सनल रिस्पॉन्स देतं का, पण त्याच्यामध्ये स्वतः शब्द लिहिलेला असतं की पर्सनल रिस्पॉन्स, ते आपलं स्वतःच्या मनाचं असतं. अशा पद्धतीने प्रश्न उत्तर सर्वांनी दिलेले आहेत. शेवटी काय सांगाल सर या कार्यक्रमाचे? हा कार्यक्रम तुम्ही ठेवून तर अतिउत्तम केलेलं आहे. त्याचबरोबर माझ्या जे विद्यार्थीचं 10वी आणि 12वीचे या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून आणि माझ्या शाळेकडून तर सर्वांना हार्दिक शुभेच्छा. फक्त बाळांनो काय करा की कॉफी मुक्त हे तुमच्या डोक्यातून करा. आम्ही सांगतोय म्हणून करू नका किंवा तुमचे पालक सांगतात म्हणून करू नका, दुसरे सांगतात म्हणून करू नका. तुमच्या मनातून पाहिजे की आपल्याला ज्या डोक्याच्या शिदोरीवर करायचे, जे की आपल्याला ह्या आता तुम्ही म्हणता 9वी 10वीवर काय, 9वी 10वीवर तुम्हाला माहित नसेल तर नीटच्या परीक्षेला आणि JEEच्या परीक्षेला जे 25% बेसिक नॉलेज लागतंय ते सगळं 9वी 10वीचं आहे. म्हणजे 9वी 10वीचा सुद्धा अभ्यासक्रम महत्वाचा आहे. आणि हा आपल्या डोक्यातून ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस निश्चितच तुम्हाला पुढचं भविष्य आहे, पुढचं अजून असंख्य आहे आणि हे तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, उत्तम ज्ञान मिळो आणि परीक्षेला सामोरं जावं. एवढं तू काय सांगशील? आता परीक्षेला सामोरे जाणार आणि इतर विद्यार्थ्यांसाठी काय? आता सर्वच पेपर देणार आहेत. आता काही मुलं स्ट्रेस घेत आहेत. मराठीचा पहिला पेपर आहे, आता कसं होईल? पहिली गोष्ट म्हणजे ताणतणाव घ्यायची गरज नाही, कारण मला सगळा अभ्यास झाला आहे. एकदम फ्रेश माइंडने पेपर लिहायचा, मग लगेच कॉपी करायला सुरुवात करतात. पेपरला गेल्यावर हे येत नाही, ते येत नाही, आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना विचारणार. आपल्यामुळे दुसरे विद्यार्थी डिस्टर्ब होणार, त्यांचाही लॉस होणार. यामुळे कॉपी न करता आपण तयारी केली. तुम्ही बघू शकता, जर घोडाला शर्यतीमध्ये उतरवायचं असेल तर त्याला 1 वर्षापासूनच त्याची तयारी चालू असते. आणि तुम्ही असा कोणताही घोडा आणा, लगेच त्याला शर्यतीमध्ये पळायला लावा, तो पळत नाही. यासाठी आपल्याला आधीपासूनच तयारी करावी लागते आणि विद्यार्थ्यांची तयारी झालेली आहे. मला वाटतं सर्व विद्यार्थी चांगल्या पद्धतीने पेपर लिहितील आणि चांगल्या मार्काने पास होतील. तुम्ही काय सांगाल? एक पालक म्हणून आता विद्यार्थ्यांकडे कसं बघितलं पाहिजे? विद्यार्थी परीक्षेला जाणार आहेत, काय वाटतं? तो कॉपी मुक्त हो. काय 2 वर्षापासून 10वीची तयारी मुलांनी केली, जेव्हा टक्केवारीची वेळ येते तर असं पाहण्यात येतं की जे विद्यार्थ्यांनी अभ्यास बिलकुल नाही केले त्या विद्यार्थ्यांना जे अभ्यास करणाऱ्या मुलापेक्षा जास्त पर्सेंटेज पडते. त्यासाठी थोडेसे जे विद्यार्थी हे नाराज होते. ते म्हणतात की आम्ही जी मेहनत केली ही आमची वाया तर नाही गेली, ते असं समोर येतं. तुम्ही काय सांगाल सर? एक क्रीडा शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना काय सांगाल? अगदी बरोबर सांगितलं आता की कॉफी मुक्त झालं पाहिजे. की
क्षणिक आनंद येतो. मला 10वीला 95 मार्क पडले, 12वीला 98 मार्क पडले आणि तुम्ही जर कॉपी करत असाल तर तो विद्यार्थी पुढे टिकत नाही. आता सांगितलं सरांनी की आपले मुलं लातूरला आणि पुण्याला किंवा जर कोटाला गेले तर कशी का कमी पडतात तो? कारण तिथं फाउंडेशन 7वी 8वी 4थी पासूनच त्याला फाउंडेशनचे क्लास असतात आणि ते सीबीसी पॅटर्न एकदम परफेक्ट पुढे चालतात. आपला मुलगा इकडे 98 मार्क घेतले की आपल्या वाटतं माझा मुलगा झाला डॉक्टर, झाला काय डीएनबी मोठी एखादी परीक्षा ही पास झाला, असं नाही. पण त्यासाठी काय करायला पाहिजे सरकारने? या अशा एवढ्या सुविधा असल्या तर काय होईल? हे धोरण मात्र स्ट्रिक्ट राबवलं पाहिजे. मला असं वाटतं की ग्रामीण भागापासून ते सुरू झालं पाहिजे. अहो परीक्षेच्या केंद्राच्या भोवताली अनेक पालक मुलाला सोडायला येतात. मी तर म्हणतो परीक्षा आहे ना 10वीची 12वीची, पालकांनी जाऊ नये. विद्यार्थ्यांनी गाडी स्टार्ट करायची किंवा बसने जायचं आणि आपलं परफेक्ट जाऊन त्या ठिकाणी डेअरिंग मध्ये परीक्षा द्यायची. म्हणजे पालकाला एवढा कॉन्फिडन्स पाहिजे की माझ्या मुलांनी वर्षभर प्रचंड तयारी केली आहे आणि माझा मुलगा त्यात यशस्वी होणार. आणि म्हणून आपण माझ्या मुलाला कोणी कॉफी देतंय का, माझ्या मुलाला त्या ठिकाणी कोणी मदत करणार, पालकांनी ह्या अपेक्षा ड्रॉप केल्या पाहिजेत, डिलीट केल्या पाहिजेत. माझ्या मुलाने अभ्यास केलाय, तुला जे येईल मनाने ते लिह. आताच भैयांनी सांगितलं, मेहरकर भैयांनी, की प्रश्नच असे आहेत की संदिग्ध असतात ते. तुम्हाला आता समजा एखादा परिचय दिला जातो, त्याच्यावर तुम्ही काय आणि कुठं त्याची कॉपी आहे का काय सर, सगळं मनानेच लिहावं लागतं. आणि म्हणून भैयांनी आता करंट रिसेंटली नॉलेजचं आता इथं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याच्यामुळे मुलांनी हा थिंकिंग केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, विचारांची त्याची गती वाढवली पाहिजे, त्याचे विचार त्यांनी दृढ केले पाहिजेत, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल? शेवटी एकच सांगतो, सगळ्यांच्या सार आपण म्हणूया त्याला कॉपी मुक्त आणि तणाव मुक्त या पद्धतीनं आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं परीक्षेला सामोरे जातो. अजून एक पालक आहेत, काय सांगाल शेवटी? काय पालक म्हणून काय वाटतं? वर्षभर जर आपण मेहनत घेतली असेल तर कॉपी करण्यात काहीच अर्थ नाही. कॉपी मुक्तच परीक्षा व्हायला पाहिजे. एकूणच आपण पाहिलं की संपूर्ण परीक्षावर बोलू काय या संदर्भात पालक, क्रीडा शिक्षक, प्राचार्य या सगळ्यांनी सविस्तरपणे माहिती दिली की विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने परीक्षेला सामोरे गेलं पाहिजे आणि सध्या असलेली परिस्थिती, यात बदल काय करायला पाहिजे शासनाने, क्रीडा धोरण कशा पद्धतीने राबवायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची चर्चा या परीक्षावर बोलू काय यामध्ये सहभागी झाली. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड.